नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर शहरामध्ये बदलापूर पश्चिम परिसरामध्ये दिवसा ढवळ्या चोरीचा प्रकार जो आहे समोर आलेला आहे. चोरी करताना चोरट्यांना पकडण्यात आलं, मात्र धडपड करत चोरटे जे आहेत या ठिकाणावरून पळून गेलेले आहेत. नेमकं काय प्रकार घडला ते आपण आता जाणून घेणार आहोत. सर्व काही सदस्य सोसायटी मधले आपल्या सोबत असणार आहे. बदलापूर पश्चिम परिसरामध्ये स्काय अव्हेन्यू ही सोसायटी आहे आणि याच ठिकाणी या गृहसंकुलमध्ये हा प्रकार घडलाय. साधारणतः 7 वाजेच्या सुमारास, म्हणजे आता थोड्या वेळांपूर्वी हा प्रकार घडला. जर दिवसा ढवळ्या चोरटे अशा पद्धतीने सोसायटीमध्ये घुसत असतील तर कुठेतरी खूप मोठा प्रश्नचिन्ह सुरक्षितेवरती निर्माण होतो आहे. आपण आपल्यासोबत काही नागरिक असणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. मॅडम, नेमकं काय घडलं? तुम्ही चोरट्यांना बघितलं का? आमची कुत्री भुकत होती ना, तर मी बाहेर येऊन बघितलं. मग ते ना एक असा उभा होता आणि एक त्या ताळ्याजवळ उभा होता. तर तो टेस्टरने असा करत होता. मी त्याला विचारलं की तुम्ही काय करता, तर तो बोलला की मला त्यांनीच सांगितलं की टाळा तोडायला. तर मी म्हणलं थांबा. मग मी यांना आवाज दिला, मी लावो, त्यांनी टाळा तोडलाय. तोपर्यंत तो म्हणला एकाला चला चला जातो आम्ही त्यांना कॉल करतो, असं तो बोलला. मी यांना आवाज दिला, हे बाहेर आले. म्हणलं टाळा तोडला. ते हे पळाले त्यांच्या मागं की पकडा, टाळा तोडला म्हणून. मग त्यांनी ह्याला बॅग मारली. त्यांनी कशाने तोडत होते? काही दिसलं का? काय दिसलं नाही. आता बॅगेत तो टाकला होता सगळं. आवाज आला तोडता? आवाज येत होता, असा हळूहळू आवाज येतो. कुंत्री भुंकली म्हणून आम्ही बाहेर येऊन बघितलं. तर हे मला बोलले तू जाऊन बघ. मी बघितलं बाहेर, तर त्यांनी उभा होता एक साईडला आणि एक तिकडे होता उभा. तर तो मला बोलला की नाही, त्यांनीच सांगितलं आम्हाला टाळा तोडायला, की ते येतात, आम्ही फोन केला. मग मी ह्यांना आवाज दिला, मी लावो, त्यांनी टाळा तोडलाय. तर ह्यांनी आवाज देऊस तर ते पळाले. ह्यांनी धरलं त्याला, मग त्यांनी बॅग मारून ह्यांना, तर तो पळाला. किती दिवसांपासून बंद होतं तुमच्या बाजूचं घर? गावाला गेले होते? मी 8 दिवस तरी 8 दिवस पासून बंद होतं ते घर. आम्हाला काय वाटलं त्यांचे कोण नातेवाईक खोलतात म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं, पण आमची कुंत्री भुकत होती म्हणून आम्ही बाहेर येऊन बघितलं. त्यांचे काय चेहरे वगैरे झाकलेले होते की? नाही, चेहरा झाकलेला होता. एक कॅप घातला होता एकानी, हायटेड होता, आणि एक त्यांनी जॅकेट घातलेलं एकानी. जो हायटेड होता तो जॅकेट घातलेला, एक बुटकासारखा होता काळासारखा. तो असा 8 साईड उभा होता आमच्या दाराला असा, आणि तो एक समोर उभा होता. मराठीत बोलले तुमच्याशी ते? हा, मराठीत बोलले ते लोक. हा, सामान्य मराठीत बोलला तो बोलला की आम्हाला त्यांनी सांगितलं टाळा तोडायला, की मी त्यांना फोन करतो. आपण व्हिडिओ देखील आलेत आपल्याकडे, सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहे, ते देखील बघणार आहोत. आणि त्यानंतर पुन्हा जो प्रकार घडला आहे आपण तो बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. रिक्षामध्ये आले होते हे चोरटे जे आहेत ते, आणि ज्या वेळेला हे बघा या रिक्षामध्ये आले होते, नंबर जो आहे तो स्पष्ट दिसत नाहीये सध्या. कधी घडली ही घटना? जवळपास 7:15 वाजेपर्यंत. 7:15 वाजता जी ही घटना घडलेली आहे या सोसायटीमध्ये. तुम्ही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा काय घडलं? मी ही ओरडली का त्यांनी टाळा तोडला म्हणून मी त्यांच्या मागे मागे पळत गेलो. तर एकाला पकडलेलं मी, त्यांनी बॅग मारली मला आणि एकाने गेटवरती मला आपटलं. तरी मी इथून ओरडत पळत त्यांच्या मागे आलो. एक जण इथं गाडीतून बाहेर निघला आणि तो म्हणतो गेट जर लावला तर तुला उडवून टाकील म्हणला. तर त्यांनी गेट नाही लावला, तो पळाला. मी ओरडत होतो गेट लाव. टाळा तोडलाय त्यांनी म्हणून. तरुण होते, यंग पोरं होते, यंग 5 जण होते. स्टँडर्ड पोरं चांगली, दोन्ही पण स्टँडर्ड पोरं होत. असं वाटणार नाही की ते चोर 5 होते. जण होते. आणि खाली रिक्षा उभी होती. एवढ्या मोठ्या स्पीडने रिक्षा पळवली ना त्यांनी. गॅलरीच्याच खाली रिक्षा उभी होती. आणि कधी रिक्षा बघितलं चालू होतं का त्यांना? नाही, कधीच नाही बघितलेलं. रिक्षा चालूच होती खाली, त्यांच्या गॅलरीच्या तिथेच खाली होती. त्यांचा टाळा तोडला त्यांनी, तिथेच उभे होते. आपण जर बघत असाल तर म्हणजे कुठेतरी हे पूर्ण षडयंत्र आहे का त्या चोरांचं? यापूर्वी देखील ते इथे येऊन गेले असतील का, बघून गेले असतील का? त्यांना काय माहिती की जिथे त्यांना घराचं कुलूप तोडायचं आहे ते कित्येक दिवसांपासून गावाला गेलेले आहेत असं? तर खूप अनेक प्रश्न जे निर्माण होत आहेत. वॉचमॅन पण होते ना इथे, त्यांनी पण पकडण्याचा प्रयत्न केला. हा, काय घडलेलं ज्या वेळेला तुम्ही बघितलं का त्यांना? नेमकं काय झालं? ऍक्च्युली खरं म्हणजे ना, तिकडून जेव्हा ते ओरडत, म्हणजे त्यांनी जेव्हा तिथनं रिक्षा काढली ना, तेव्हा ते हे लोक ओरडले फक्त काय गेट लावा. आणि हे लोक काय बोलले का बाबा गेट खोला नाही तर उडवून देईन. तर आम्ही थोडेसे बाजूला, नक्की आम्हाला म्हणजे काय, आम्ही कन्फ्युज झालो नक्की काय, म्हणजे काय नक्की झालं, का भांडण झाले का काय झालं नक्की काय. पण आम्ही एवढे म्हणजे जोरात होती ना रिक्षा, स्पीडला होती, की आम्ही पण म्हणजे त्यांना अडवू शकत नव्हतो, एवढी स्पीडला होती. आणि गेट जेव्हा एंट्री केली त्यावेळेला असं असतं की प्रत्येक वेळेला एक एंट्री होत असते, तर असं काही केलेलं नव्हतं का? एंट्री कसं माहितीये का, आता वॉचमॅन कसं इकडे पाणी बिणी आतमध्ये बघायला जातो, लाईट लावायला जातो, त्यावेळी कसं माहितीये का, ते कसे चोर शेवटी हे असत, शातीर असत. म्हणजे वॉचमॅन इथे असून तेव्हा नाही जाणार, तेव्हा तो ते बघूनच काम करतात ना.
असं आहे ते. संधी साधून जे त्यांनी इथे काम केलेले, खरं म्हणजे आपण मॅडमचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी समयसूचकता दाखवली, त्यांनी बघितलं आणि तेवढ्यात त्यांनी लगेच त्यांच्या हस्बंडला देखील बोलवलं की काहीतरी या ठिकाणी सुरू आहे, तुम्ही या. आणि त्यांनी सुद्धा त्याला त्या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. काय वाटतं, जर गेट लावलं असतं तर चोर पकडले गेले? पकडला गेला असता. हो, भेटला असता. मग तो थोडा मारायचा प्रयत्न केला त्यांनी, त्यांच्याकडे असतात ना काहीतरी हत्यारा वगैरे. मग मी यांना ओरडले, म्हणलं हे जेव्हा पडले खाली तेव्हा मी ओरडले यांना. मग त्यावेळी कोणच नव्हते इथं त्यावेळेस. ते एवढ्या जोरात गेलेत ना, त्यांच्या पुढे आहे ना माझी मुलगी जात होती. अगर त्यांनी थोडं पण इकडे तिकडे गेले तर मुलांना उडवून गेले असते. ते एवढे जोरात गेलेले, भरपूर जोरात गेलेत ते लोक. पोलीस प्रशासन देखील येऊन गेले. काय हो, ते आता येऊन गेलेत. त्यांनी सर्वे करून गेले, ते वरती बघून गेले सर्व. काही तोडफोड केली का अजून दुसऱ्या घराची? एक त्यांचा कुलूपच तोडलेलं आहे ते. बाकीचा आतला एक मेन लॉक असून तो काही तुटला नाही त्यांचा. हे प्रयत्न केला होता पण या शेजारी आल्यामुळे ते थोडंसं त्यांनी बाकी राहिलं. सीसीटीव्ही वगैरे आहे पूर्ण फ्लोअरला वरती सगळं? त्या- नाही तिकडं तिकडे फ्लोअरला नाहीयेत, आम्ही खाली ग्राउंडला आहेत सीसीटीव्ही. त्यांनी ते बघून गेलेले असावेत यापूर्वी, सर्व काही त्यांचं नियोजन असावं आणि त्यानंतर त्यांनी हे सगळं काही केलं. काय मागणी करतायत आता प्रशासनात? तुम्ही तर त्यांना प्रत्यक्षात बघितलं, भीती वाटत असेल आता काय? हा, तर भीती वाटायचं म्हणजे घाबरले. जेव्हा त्यांनी ह्यांना मारलं तेव्हा भीती वाटलीच थोडी, पण असं बघून वाटत नव्हतं की ते चोर होते म्हणून. मग ते काय बोलले की ते लोकांनी सांगितले आम्हाला. जेव्हा टाळा बघितला ना तेव्हा मी यांना आवाज दिला. जेव्हा फोटो आहे का त्या याचा कुलूप तोडल्याचा फोटो आहे ना आपल्याकडे, आपण ते देखील बघूया. हा, बोला ना. आम्हाला आमची मागणी अशी एवढीच आहे की हा जो दिवसा ढवळ्या जो प्रकार घडलेला आहे त्याचा कुठेतरी पायबंद झाला पाहिजे आणि प्रशासनाने याच्यावरती वेळेवरती जी कारवाई, म्हणजे आज आमच्या सोसायटीमध्ये झालेला आहे, उद्या दुसऱ्याही सोसायटीमध्ये होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने याच्यावरती वेळीच बंदोबस्त पायबंद घातला पाहिजे. कारण अशा घटना या बदलापूरमध्ये याच्या अगोदर सुद्धा घडलेल्या आहेत. तर ह्या अशा घटना परत घडू नये म्हणून प्रशासनाने याच्यावरती काळजीपूर्वक लक्ष घालून या गोष्टीवरती पायबंद घातला पाहिजे. हे बघा, आपण बघत आहात की हे जे घर आहे याचं लॉक तोडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्यक्षरित्या आपण जर बघत असाल तर काही नागरिकांनी देखील आपल्याला जो प्रसंग घडला तो सांगितलाय. पण सर्वात महत्वाचं कारण या ठिकाणी एक जे आहे ते उलगडा होत नाहीये की हे चोर एवढे यांच्यामध्ये हिंमत येते कुठून. जसं की यांनी सांगितलं की तरुण मुलं जे आहेत ते वाटत होते आणि त्यांनी मास्क वगैरे पण नव्हतं लावलं. रिक्षा होती, म्हणजे मग रिक्षामध्ये त्यांच्या काही हत्यारं वगैरे असेल तर बरोबर, त्यांच्या जर रिक्षामध्ये काही हत्यार वगैरे असेल त्याच वेळेला रिक्षा त्यांनी एकदम फास्टमध्ये नेली. जर कोणी एखादा लहान मुलगा खेळता खेळता जर आला असता जवळपास तर एवढ्या मोठ्या जे आहे याच्याकडे प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. अजून एक महत्वाचं म्हणजे याच परिसरामध्ये आपण गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा सांगितलं होतं की लाईट जो आहे सकाळच्या सुमारास अजिबात लाईट नसतो. सकाळच्या म्हणजे पथरी वाजतो का चालू, तुम्हाला कोणाला माहिती आहे का? काय वाटतं? पण नाही, मेन तर लाईट चालू व्हायला पाहिजे. अक्षरशः रोडला आहे ना पूर्ण काळोख असतो. कमीत कमी याला स्ट्रीट लाईट तरी लावायला पाहिजे आणि याच्याकडे नगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे इथं पण माणसं राहतातच ना. निघत आहे इथून रोज लोक आहे ना 3-3:30 वाजता निघत आहेत. मला फक्त प्रशासनाकडून एवढीच प्रार्थना आहे की त्यांनी इथे जास्तीत जास्त म्हणजे त्यांचे जे राऊंडअप आहे ते चालू ठेवलं पाहिजे. कारण की ह्यांनी हिंमत आता सकाळी म्हणजे 6:45-7 वाजता केलेली आहे. कळालं काय, म्हणजे उद्या काही पण होऊ शकतं. आता थोड्या वेळेपूर्वी घडला ना हा प्रकार. म्हणजे बघा किती 7:15लाच झालं ते. हा 7:15 बरोबर 7:15ला झालं. 10-15 मिनिटांमध्ये झालेलं आहे ते. 7:15 ते 7:30च्या दरम्यान या पिरियडमध्ये 15 मिनिटांमध्ये तुम्ही नक्कीच ऍक्शन घ्या. आपण आता फक्त एक राऊंड मारूया. इथे जर बघत असाल तर अजून सुद्धा या ठिकाणी पूर्ण काळोख जो आहे आपल्याला पुढे बघायला मिळतो आणि सकाळच्या सुमारास असू द्या नाहीतर 10च्या नंतर सुद्धा पूर्ण अंधार जो आहे या परिसरामध्ये होतो आणि त्याचाच कुठेतरी चोरटे जे आहेत ते फायदा घेतायत का. मग लवकरात लवकर सुरक्षेच्या प्रश्नचिन्ह जो आहे इथे निर्माण होतोय. त्यामुळे हे जे काही गृहसंकुलमध्ये राहणारे रहिवासी आहेत, चिमुकले लहान मुलं सुद्धा इथे आहेत. 7 वाजता 8 वाजता जे महिलांचा स्वयंपाक करण्याचा टाइम असतो आणि मुलं बाहेर खेळतात किंवा कुठेतरी ट्युशनला वगैरे जात असतात. मग अशाच वेळेत जर हे चोरट्यांच्या हातात कोणी सापडलं तर त्यांचं काय होईल. खूप भयंकर प्रकार आहे हा. याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला ते देखील नक्कीच सांगा. काय मागणी करताय? बोला बोला. काय मागणी असेल तर सांगा तुम्ही. काय लाईट वगैरे व्यवस्था करा. हा बाकी